नावाचं एक प्रसिद्ध पुरातात्विक क्षेत्र आहे. कल्याणी चालुक्यांच्या काळात तिथं खूप मंदिरं आहेत. ते होटल म्हणजे देगलूर तालुक्यात हे तिथून ते जवळपास पैनगंगेपर्यंत गोदावरीच्या खोऱ्यापर्यंत म्हणजे आमच्या नांदेड भागातल्या तिथल्या त्या स्थानिक जे राजे होते वन्ही कुलवंशाचे, त्या राजा होता तो रेब्ब नायक नावाचा. मग जगद्गुरु बिदर मार्गे आले. संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांनी जे सिद्धेश्वर महात्म्य ग्रंथ रचलेला आहे किंवा आपल्या शेदे पसारकर सरांनी अनेक प्रस्तावनेमध्ये हा उल्लेख केलेला आहे. ते बिदर मार्गे महाराष्ट्रात आले. त्या वाटेत ते होट्टल नावाचं ठिकाण लागतं. तिथं वास्तव्य केलं. तिथं सिद्धेश्वर, रेब्बेश्वर मंदिर, परमेश्वर मंदिर आजही पुरात. मी थोडक्यात सांगायला लागलो बरं का. माझा विषयच इतिहास सांगत बसलो तर मग कीर्तनच संपून जाईल, असं होऊ देणार नाही. परंतु आजच्या पिढीला एवढी आमची भव्य परंपरा आहे, आमच्या या धर्म संस्कृतीला एवढा मोठा इतिहास आहे, हे कळावं, याची तोंड ओळख तरी व्हावी कमीत कमी. आता आल्यानंतर प्रश्न काय पडतो, इथं 1008 मरुळाचार्य आहे, खाली पलसिद्ध आहे, ते कोण हे कोण असं नाही, ते दोन्ही एकच.